आता मेथी मटर मलाई करायला जाणारच होते, तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, की ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. जे लोकं डाएटवर आहे, त्यांच्यासाठी ही रेसिपी अतिशय उपयुक्त आहे. तसंच जे लोकं नवीन-नवीन कुकिंग करायला शिकत आहेत, त्यांच्यासाठी देखील. कारण ही रेसिपी अतिशय सोपी आहे आणि तुम्हीसुद्धा ती घरी करून बघा. पौष्टिक आणि स्वादिष्ट दोन्ही पण आहे. कमेंट्सद्वारे सांगा मला कशी झाली होती ते आणि लाईक करा, शेअर करा व्हिडिओजला, सबस्क्राईब करा. इथे टोमॅटो आणि कांद्याच्या वाटणासोबतच मी हळद, तिखट, मीठ तसंच आलं लसूण पेस्ट घातली आहे आणि 1 मिनिटभर भाजलेलं बेसनसुद्धा. आता याच्यात आपण मलाई मस्त मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर फक्त 2 मिनिटं उकडलेले मेथी आणि मटर याच्यात घालून घेऊया. मस्तपैकी मिसळून घेऊया. त्याच्यानंतर मी इथे ब्राऊन शुगरचा वापर केलेला आहे चवीपुरती आणि मीठ घालायचं आहे चवीपुरतं. मस्त परतून घेऊया, उकळी काढूया. आता मेथी मटर मलाई करायला जाणारच होते, तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, की ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. जे लोकं डाएटवर आहे, त्यांच्यासाठी ही रेसिपी अतिशय उपयुक्त आहे. तसंच जे लोकं नवीन-नवीन कुकिंग करायला शिकत आहेत, त्यांच्यासाठी देखील. कारण ही रेसिपी अतिशय सोपी आहे आणि तुम्हीसुद्धा ती घरी करून बघा. पौष्टिक आणि स्वादिष्ट दोन्ही पण आहे. कमेंट्सद्वारे सांगा मला कशी झाली होती ते आणि लाईक करा, शेअर करा व्हिडिओजला, सबस्क्राईब करा. इथे टोमॅटो आणि कांद्याच्या वाटणासोबतच मी हळद, तिखट, मीठ तसंच आलं लसूण पेस्ट घातली आहे आणि 1 मिनिटभर भाजलेलं बेसनसुद्धा. आता याच्यात आपण मलाई मस्त मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर फक्त 2 मिनिटं उकडलेले मेथी आणि मटर याच्यात घालून घेऊया. मस्तपैकी मिसळून घेऊया. त्याच्यानंतर मी इथे ब्राऊन शुगरचा वापर केलेला आहे चवीपुरती आणि मीठ घालायचं आहे चवीपुरतं. मस्त परतून घेऊया, उकळी काढूया.